जिंकलेला नाहीये. चला लक्ष वेधूया, त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रॅक्टिस थांबवा, चला प्रॅक्टिस थांबवा, चला प्रॅक्टिस थांबवा. लक्ष वेधूयात. वाळकेश्वर टेनिस क्रिकेट आयोजित वाळकेश्वर प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. फोर्स वन लाईव्ह या लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. फोर्स वन यांच्या माध्यमातून, अर्थात खऱ्या अर्थानं रोहनजी गुप्ते साहेब यांची ही संकल्पना, एक उत्कृष्ट असं फोर्स वन हे ब्रँड टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं आणि आज त्यांची यूट्यूब वाहिनी या स्पर्धांच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज करते. संपूर्ण टीम आज सज्ज आहे. चला सामन्याला सुरुवात होती. ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये ताबा घेतील आणि अगदी त्याच वेळेला लक्ष वेधूया, दोन्ही टीम आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येऊ द्यात. अगदी त्याच वेळेला लक्ष यासाठी वेधूयात की आपला ओपनिंग पेअरही लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहील. इतर खेळाडूंना विनंती करूयात की किंवा प्रेक्षक वर्गाला मैदान खाली करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये असणारा प्रेक्षक वर्ग चला मैदान त्वरित खाली करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये कोणीही उपस्थित राहणार नाही याकडे लक्ष वेधूयात. टाइम आउट दिला जाईल 3 षटकांनंतर. त्याच वेळेला पाणी मैदानाच्या आतमध्ये येईल. तुम्ही स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या तुम्ही 3 षटकांनंतरच केवळ बनवू शकता याकडे लक्ष वेधूयात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित येऊ द्या. त्याच वेळेला ओपनिंग पेअर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित परदेसी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. साहिल पुजारी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोहित परदेसी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये साहिल पुजारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. करण गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना करण मालुसरे याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. करण मालुसरे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल पडेल. सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंड वरती रोहित. पहिला बॉल. तिसरी मॅच. पहिला चेंडू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल बॅट ऑन साइडला केले. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. एक सिंगल इथे अवेलेबल आहे आणि ती प्राप्त केली जात असताना पाहायला मिळाली आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. रोहितच्या बॅटमधून आत्मविश्वास त्याला मात्र इथे द्विगुणित होईल, कारण रोहित परदेशीच्या बॅटवरती चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता. स्ट्राईक एंडवरती यावेळेला साहिल बॅकफुटला येत असताना कव्हर्सला केले. जागा बडबड असताना इनसाइड आउट. धावा मिळतील त्या या बॉलवरती. 2-3 धावा फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग करतो रोहित. त्याच वेळेला चांगली बॅटिंग साहिल पुजारीची पाहायला मिळाली आहे. एक बंदिस्त असं मैदान, परंतु संपूर्ण बंदिस्त असं मैदानावरती चांगल्या दर्जाचं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळालंय. 6-6 षटकांचे सामने. 8 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. 8 संघ मालक. उच्च दर्जाचं लाईव्ह कव्हरेज. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. बॅकफुटला येत असताना एक वेगळ्या ढाचणीचे स्ट्रोक इथे केलेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक म्हणता येतील या फटक्यांना, कारण ज्या पद्धतीचे फटके राहिलेत. उजव्या एसीच्या बाहेरील बॉलला स्क्वेअर कट नव्हे तर एक्स्ट्रा कव्हरला केलेले स्ट्रोक पाहायला मिळालेत. पॉइंट आणि स्वीपर कव्हरला नाही तर एक्स्ट्रा कव्हरला हे आलेत 2 स्ट्रोक, ज्याच्यावरती 2 धावा आल्या. दुहेरी धावा प्रत्येक बॉलवरती आल्यात. संघाची धावसंख्या पदार्थ जाऊन पोहोचते जिथे 5 धावा धावफलकावरती आहेत. करुणाकर कोटियन सर आणि अनिल जावळगावकर सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आहोत. पुढचा बॉल. करण मालुसरे बॅकफुटला येत असताना हलक्या हाताने कट केला. बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. साहिल पुजारीची खासियत हीच आहे, जिथे बॅकफुटला तो निष्णात आहे. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हँड अँड कॉर्डिनेशन पाहण्याजोगे राहिलाय.
परंतु चेंडूवरची नजर त्याहूनही वाखाणण्याजोगी आहे. त्याचा हा प्रदर्शन संघाच्या धावसंख्या एकेने पुढे सरकते. धाव फलकावरती धावा 6 पाहायला मिळाल्या. 6 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात चांगली झाली आहे. करण मालुसरे पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. धावा मिळतील त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધારેला 8 धावा धाव फलकावरती आहेत. करण मालुसरेला आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अद्याप पाहायला मिळालेली आहे. पुढचा बॉल खोला टाकला. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक. धाव मिळेल ती केवळ एक सिंगल आली आहे. इथे एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळाले आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीचे बॅटर चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. तळ ठोकून ते उभे आहेत. चांगल्या रीतीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जे मायनस बॉल मिळाले ना त्यावरती साहिल पुजारी अक्षरशः तुटून पडला. बॅकफुटला येत असताना कव्हर्सला केलेले 3 दुहेरी धावेचे स्ट्रोक. त्याच वेळेला सिंगल 2 आला त्याच्या बॅटमधून. 8 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. आणि संघाच्या धावगतीला एक नवा आयाम त्याने मात्र मिळवून दिलाय. एक नवीन वलय मिळवून द्यायचं असेल ना धावसंख्येला तर खऱ्या अर्थानं पार्टनरशिप चांगली होणी गरजेची आहे. आणि ती पार्टनरशिप इथे बिल्ड होतीये. धावा चांगल्या रीतीने आल्यात. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म गोलंदाज पाचारण करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना जयसल वाडियाल. खोला टाकलेला हा बॉल समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतोय. धावा इथे या बॉल वरती मिळतील त्या 2. दुहेरी धाब्याचा फटका. खोला टाकला. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे या खेळाडूचा. प्लेसमेंट चांगली होती. डाऊन द ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक असं वाटलं होतं. यावरती मोहर उमटवली जाते. चौकार किंबहुना मोठ्या धावसंख्येची, परंतु असं झालेलं नाही. या नशिबाने साथ दिली नाही. धावा मिळाल्या त्या 2. खोला टाकला. यावेळेला देखील आडव्या बॅटने ऑन साइडला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती येईल सिंगल. 1 रन इथे अवेलेबल आणि ती इथे प्राप्त झालेली पाहायला मिळते. 1 रन्स महत्वाचे. 1 धाव इम्पॉर्टंट राहणार आणि त्या इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. धाव फलकावरती धावा या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या વધારत असताना जाऊन पोहोचते 12 धावा धाव फलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. तिसरा सामना. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना स्ट्रॉंग झोन आहे साहिलचं. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं कव्हर्सला चांगले स्ट्रोक तो खेळतो. बॅकफुटला येत असताना त्याचे स्ट्रोक पाहायला मिळाल्यात. चेंडूवरची नजर चांगली ठेवतो. विथ द टर्न खेळतो. अगेन्स्ट द टर्न चांगली बॅटिंग करतो. वेगाचा वापर करतोय. पुढे सरसावलाय. मिस टायमिंग राहिला. चेंडूने तितकंच एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्याला. पुढे सरसावत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. धावा मिळाल्या. याही बॉलवरती 2. संघाची धावसंख्या 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय वाळकेश्वर लायन्स टीमचं. आणि हे लायन्स संघासाठी दहाडतायत. बॅकफुटला उजव्या सीच्या बाहेर चेंडूने काटा बदलला. वळण प्राप्त केलं. हदभर वळण प्राप्त करत असताना पाहायला मिळाले. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा इथे उचललाय. आपण गोलंदाजी करत असताना जयसलला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जयसलची राहिली आहे. कारण डाव्या यष्टीवरची चेंडू हाताळल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू काढल्यात. पाव उचडी आणि त्याच वेळेला वेग ही चांगला पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती धावा मिळाल्या. त्या 2 षटक संपुष्टात आलं. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या धावगतीने 16 धावा धाव फलकावरती आहे. 16 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. स्टार्टअप चांगलं मिळालंय. फ्रीडम मिळालंय. कारण दोन्ही फलंदाजांनी हात खोललेत आणि चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट चांगला. सुरुवात तर चांगली केली आहे. शेवट कसा होतो हे पाहणं गरजेचं.
वेल बिगन इज अ हाफ डन. आपण नेहमी म्हणतो ना, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होत असतो. आणि सुरुवात चांगली अर्थात अर्ध यश. आपण जे म्हणतो ना अर्ध यश, ते अर्ध यश इथे प्राप्त झालंय की काय. धाबा इथे वेगाने येत असताना पाहायला मिळाल्या. 16 धाबा धाव फलकावरती, 16 रन्स ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान करण मालुसरेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आलाय. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याला आपण पाहतो आणि आज त्याच्या हातामध्ये आलेली ही महत्वपूर्ण गोलंदाजीची धुरा त्याला इथे चांगल्या रीतीने प्रदर्शन करून दाखवणं गरजेचं आहे. वेगाने टाकला, खाली राहिला हा बॉल. अगदी आपण पाहिलं ना तर स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि स्टँड अँड डिस्पॅच अशा रीतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. खडे खडे बॉल राहिला खाली. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. यष्टांच्या पाठीमागे डॉट बॉल येत असताना चांगली गोलंदाजी करणची. पहिला बॉल निर्धावाला, दुसरा बॉल बॅटचा फेस ओपन केला होता, ऑन साइडला खेळला हवेमध्ये. धाबा इथे मिळतील ते केवळ 2. एक चेंडू पाठीमागे टाकला होता, दुसरा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला वेगाशी कॉम्प्रोमाइज केलं होतं करण मालुसरेने. पाठीमागे टाकत असताना कमी गतीने हा बॉल पाहायला मिळाला. या आधीचा बॉल वेगाने टाकला होता. चांगल्या धाटणीची गोलंदाजी, व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समन्वय साधणारी गोलंदाजी या गोलंदाजाची नाना रूप आहेत. पुढचा बॉल आणखीन एक आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. हा फॉर्म पूल करत असताना घोषांकित क्षेत्र आहे. धाव मिळतील ती केवळ 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग चालू आहे दोन्ही खेळाडूंनी. आपण पाहिलं ना, एखादा निर्धाव बॉल आला तरी देखील मोठे फटके खेळलेले आहेत. पुढच्याच बॉलवरती स्कोरबोर्ड चालू ठेवलंय. पुढचा बॉल करणचा हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर खोलात टाकला. क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाही आहे. लगातारचे चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. एकंदरीत आपण पाहिलं 4 बॉल हाताळले, धावा खर्च केल्यात त्या 3. अचूकतेने गोलंदाजी करतोय करण मालुसरे. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण चांगलं आहे त्याचं. वेगाशी अनेक वेळेला कॉम्प्रोमाइज करतो, परंतु बॉल चांगल्या आल्यानंतर लाईन वरती आणखीन एक बॉल खोलात पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, धाव मिळणार नाही आहे. रोहित सारख्या फलंदाजाला जखडून ठेवणं, त्याच्या पायामध्ये बेड्या टाकणं ही गोष्ट तितकीशी सोपी आणि साधी नाही आहे, परंतु ते करून दाखवलंय. कष्ट साध्य असं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं करण मालुसरेचं. कारण इथे गोलंदाजी करणं तितकीशी सोपी बाब नाही आहे. प्रत्येक फलंदाजाला या मैदानामध्ये प्रत्येकाचे कमकुवत आणि ताकदवान दुवे चांगले ठाऊक आहेत. हा बॉल उजव्या बाहेर होता, ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिळेल ती केवळ 1 सिंगल. या षटकामध्ये केले कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करणारा करण मालुसरेने या षटकामध्ये धावा खर्च केल्या. त्या एकंदरीत 4 विकेट जरूर मिळू शकलेला नाही आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पाणी मैदानाच्या आतमध्ये येईल. 1 मिनिटाचा एक छोटासा ब्रेक घेतला जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये धाव फलकावरती धाबा आपण पाहतो तर 20 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. 20 धाबा धाव फलकावर. धाव फलकावरती धावा 20 पाहतो आपण, जिथे विदाउट लॉस एकही खेळाडू अद्याप बाद झालेला नाही आहे. आता हात खोलणं गरजेचं आहे. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. विजेता तोच असतो जो मात्र आयुष्य असू द्यात किंवा गाडी कधी गिअर आणि कधी कुठच्या क्षणाला बदलायचा, जो ज्याला ठाऊक ना तोच विजेता. इथे मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. हात खोलावे लागतील मॅच मध्ये रंग भरण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा जयशलला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेटने बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न रोहितचा. खोला टाकलेला हा बॉल. धावा मिळाल्या त्या 2. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. 22 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. रन्स येतात. स्कोरबोर्ड चांगलं चालू ठेवलंय.
धाबा इम्पॉर्टंट आहेत आणि ते इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. रोहितचा इंटेंट फार चांगला आहे, कारण आपण पाहिलं ना तर खोलामध्ये येणाऱ्या बॉलला बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय तो. जिथे बॉटम हँड त्याचा तितकासा स्ट्रॉंग पाहायला मिळाला आणि या जोरावरती त्याने धावा गोळा केला. पुढचा बॉल खोला टाकला, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वारंवार अशा रीतीची गोलंदाजी ही फलंदाजांच्या मनामध्ये काहूर माजून जाते विचारांचं. कारण जिथे आपण पाहिलं ना तर खोला टाकणारा एक एक बॉल हा मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय. पुन्हा एकदा तोच चेंडू पाहायला मिळाला होता, खोला टाकला, सिंगल अवेलेबल होती, वेगाने इथे कंप्लीट करण्यात आली आहे. एकापेक्षा जास्तीचं काय नाही आहे या मैदानावरती, एकापेक्षा जास्तीचा धावा खर्च केलेला नाही आहेत गोलंदाजांनी. वारंवार करण्यात येणारी गोलंदाजी किंवा चांगला टप्पा, दिशा चांगली, नियंत्रण पाहायला मिळालंय. आणि याचंच कारण की काय एक्स्ट्रा रन्स देखील आलेल्या नाही आहेत आणि धावफलकावरती धाबा आहेत त्या केवळ 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धाबा धावफलकावरती. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना केवळ दिशा दिली, मनगट बळवली आणि चेडूला पाठवलं पॉइंटच्या दिशेने. धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધારत असताना जाऊन पोहोचते 25 धाबा धावफलकावरती आहेत. आज सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय संजयजी शिर्के साहेब, सलीमजी शेख साहेब, त्याच वेळेला राजेंद्रजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं उद्घाटन झालं. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने धावा मिळतील. या बॉलवरती 4 आलाय साहिलच्या बॅटमधून चौकार. साहिल पुजारी, चांगला स्ट्रोक साहिल पुजारीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगल्या रीतीची फटकेबाजी साहिलला पुजारीच्या बॅटमधून. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना आणखीन एक दुहेरी धाब्याचा स्ट्रोक येतोय. संघाची धावसंख्या 31 धाबा धावफलकावरती आहे. 31 रन्स ऑन दी बोर्ड. महागडं राहिले हे षटक. या षटकाचा विचार केला तर तब्बल धावा आल्या ते एकंदरीत 11 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 4, चौथ्या षटकामध्ये आल्या 11 धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा महत्वाच्या असताना साहिल पुजारीने आता मात्र हात खोलायला सुरुवात केली आहे. चांगली बॅटिंग केली, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. इथून गिअर बदलणं गरजेचं होतं आणि तो इथे बदललाय. राजेश गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना, राजेश देवळेकर गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतील. राजेश एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं, कारण अनुभव त्यांच्याकडे चांगला आहे. अनुभवाच्या जोरावरती त्यांना गोलंदाजी करणंही गरजेचं राहील. वाळकेश्वर धमाका टीमसाठी, वाळकेश्वर लायन्स टीम सध्या दगडीला चांगलं प्रदर्शन म्हणता येईल. 31 आल्या 4 षटकामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. 50 कडे पाहत असतील. बॅकफुटला येत असताना बॅटचा स्टिकरला लागलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. प्रयत्न चांगले राहिले परंतु एक सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. साहिल पुजारी सारखा खेळाडू इथे होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. बाद ज्याची बॅट तळपत होती, ज्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, त्यासारखा खेळाडू इथे बाद झालाय. ही बाब निश्चित प्रथ्यावरती पडेल. प्रतिस्पर्धी संघ वाळकेश्वर धमाका या टीमच्या. धमाका टीमने या षटकामध्ये धमाका केलाय. चांगली गोलंदाजी झाली आहे, विकेट मिळवली आहे, कोंडी फोडली आहे, धावा वाढत होत्या, त्याच्यावरती लगाम लगावण्यासाठी आवश्यक होती ती विकेट घेणं आणि ती इथे मिळवली आहे. नवीन बॅटर सुशांत मैदानाच्या आतमध्ये. सुशांत मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती वर्णी लागली या खेळाडूशी आणि 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साईड येत असताना आपण या 3ऱ्या क्रमांकालाही न्याय द्यावा लागेल. सुशांत मोरे नॉन स्ट्राइक. पुढचा बॉल ऑन साइडला इथे खेळलेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. रोहित परदेशीच्या बॅटमधून स्ट्रोक चांगले आले परंतु तितक्याशा मोठ्या धावा त्याला गोळा करता आलेल्या नाही आहेत. बाद झाला तो खऱ्या अर्थानं साहिल पुजारी. चांगली बॅटिंग तो करत होता, तो बाद झालाय. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 33 धावा धाव फलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात.
गोलंदाज नंबर तिसरा इंट्रोड्यूस करण्यात आला, कारण 2 फ्रंट लाईन गोलंदाजांनी 4 षटकात आल्यात. तिसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आला आणि राजेश ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. राजेश देवळेकर, चांगली गोलंदाजी राजेश देवळेकरची राहिली आहे. अद्याप एक विकेट देखील त्याच्या या षटकामध्ये आलाय. 2 बॉल हाताळले, 2 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेला स्ट्राईक एंडवरती आपण सुशांत मोरेला पाहतोय. कमी गतीने बॉटम हँड चांगला आहे. सुशांतने पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक, इथे धावा मिळतील. या बॉलवरती ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 35 वरती जाऊन पोहोचली आहे. एकेरी दुहेरी धावांनी सांगड घातली जाते. प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव कसा प्रस्थापित करता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहिले ते फलंदाज. पुढचा बॉल कमी गतीने बॅकफुटला येत असताना ऑन साइडला पुल केलाय. गोशांकित क्षेत्र असल्याने धावा इथे पुन्हा एकदा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 37 रन्स ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत. रन सेल येत असताना पाहायला मिळत आहे. स्कोरबोर्ड चालू आहे. पहिल्या मॅच मध्ये 48 धावांचा पाठलाग करता आला नाही. दुसऱ्या मॅचचा विचार केला तो दुसऱ्या मॅच मध्ये टार्गेट होतं 53 धावसंख्येचा. अर्थात दोन्ही मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग करणारा संघ अद्याप जिंकलेला नाही आहे या स्पर्धेमध्ये. 2 सामन्याचा हा रेकॉर्ड आहे. हा बॉल इथे बॅटची आउटसाइड जरूर घेतली होती. आवाज तर एक आला होता निश्चित, परंतु धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते ती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने बधारत असताना जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 38. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा जिथे 38 पाहायला मिळाल्यात. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 38 धावा धावफलकावरती 38 रन्स ऑन दी बोर्ड. षटक संपुष्टात आलं. 5वं पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅच चालू आहे. वाळकेश्वर लायन्स आणि वाळकेश्वर धमाका या 2 संघांदरम्यानची टॉस जिंकला होता. वाळकेश्वर धमाका टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच चला वाळकेश्वर किंग्स आणि वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर्स टीमचे कॅप्टन टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय. लगेचच या षटकाचा खेळ जसा संपेल टॉस करण्यात येईल. गोलंदाजी मार्क वरती या षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम राज याला पाचारण करण्यात आलाय. राज गोलंदाजी मार्क वरती राज पाटणकर. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा आणि अंतिम षटक निर्णायक षटक आहे. हात खोलणं गरजेचं. मोठी फटकेबाजी करावी लागेल. पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, मॅसिव्ह षटकार. पहिल्या बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये सुशांत मोरेच्या बॅट मधून येणारा षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने 44 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना राज पाटणकरचं स्वागत केलंय सुशांत मोरेने षटकारानं. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावा या बॉल वरती मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. जाऊन पोहोचते 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये 49 धावा बनल्या नव्हत्या. दुसऱ्या मॅच मध्ये 53 बनलेल्या नाही आहेत आणि धावफलक वेगाने पुढे सरकत आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय चेस करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय वाळकेश्वर धमाका टीमच्या माध्यमातून. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ शेष. सुशांत बाट त्याची चांगली बोलतीये.
षटकाराची भाषा, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण एकंदरीत 14 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. खोला टाकला, लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळल्यात. धावा या बॉल वरती मिळतील. त्या केवळ 2 धावा आल्यात. लोअर फुल टॉस बॉल वरती अगदी डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने फटकेबाजी सुशांत मोरेने केली आहे. 20 क्षेत्रामध्ये बॅटिंग केली आहे. अद्याप सुशांत मोरे या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत आहे आणि समोरच्या दिशेने त्याचा स्ट्रॉंग झोन राहिलाय. पुढचा बॉल घेऊन राज पाटणकर पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने ऑन साइडला खेळतात. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील. ती एक सिंगल आली आहे. आता मात्र दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? सेकंड रन घेत असताना सुशांत मोरे रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल तो बाद. जो खेळाडू खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीने बॅटिंग करत होता, धावा गोळा करत होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिल्यात. अभिषेकजी कर्ले साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. अभिषेकजी कर्ले साहेब यांचं आगमन होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय अभिषेकजी कर्ले साहेब यांचंही आगमन होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. सदर्शनाय खल निग्रनाय. हा बॉल समोरच्या दिशेने केला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी नाही. धावा इथे किती मिळतील पाहाव्या लागतील. शेवटच्या बॉलवरती आल्या त्या 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 बनल्या. 54चं टार्गेट 54 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 53 रन्स ऑन दी बोर्ड. 54 रनचं टार्गेट असेल या नेक्स्ट मॅच. टॉस करण्यात येईल. पुढच्या मॅचचा टॉस या मंदिरात करूयात वाळकेश्वर लायन्स आणि एका बाजूला असेल तो वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर आणि वाळकेश्वर किंग. वाळकेश्वर किंग टीमचा कॅप्टन आणि वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर्स टीमचा कॅप्टन. चला टॉस साठी या. टॉस करण्यात येतोय आणि नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मी विनंती करेन अभिषेकजी कर्ले साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. आदरणीय अभिषेकजी कर्ले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. स्वतः महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय अभिषेकजी कर्ले साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर्स आणि वाळकेश्वर किंग्स या 2 संघांदरम्यानची लढत आणि जिचा नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला तो वाळकेश्वर किंग्स या टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वाळकेश्वर किंग टीमने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तिसरा सामना धाव फलकावरती धाव आहेत त्या 53-54 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. 54 रनचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं ठेवण्यात आलंय. कशा रीतीने बॅटिंग केली जाते, काय घडणार काय बिघडणार या गोष्टी महत्वाच्या राहतील. कारण सुशांत मोरेने चांगली बॅटिंग केली. तदनंतर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाठक आला. प्रकाश पाठकनेही चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 4 धावा नॉट आउट आल्या. त्याच वेळेला आघाडीला येत असताना रोहित परदेशीने चांगला खेळ केला. रोहित परदेशीच्या बॅटमधून 13 धावा आल्या.
परंतु त्याला चांगली साथ सुशील पुजारीने दिली. सुशील पुजारीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. वाखाणण्याजोगी कामकाज राहिला तो केवळ 6 बॉलमध्ये 15 धावांची खेळी जिथे सुशांत मोरेची पाहायला मिळाली होती. सुशांत मोरेने दर्जेदार बॅटिंग करत असताना 15 धावांची खेळी केली 6 बॉलमध्ये. जिथे आपण पाहिलं ना तर रोहित परदेशीच्या बॅटमधून धावा आल्या. 15 बॉलमध्ये 13 धावा त्यांनी बनवल्या. 15 बॉल 13 धावा सुशील परदेशीच्या बॅटमधून रोहित परदेशीच्या बॅटमधून आल्या. तदनंतर सुशीलचा विचार केला. सुशील पुजारी साहिल पुजारी 12 चेंडूमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि 6 बॉल मध्ये 15 धावांची खेळी सुशांत मोरेने साकारली. आणि 7 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी ही सुशांतने साकारली होती. उत्तरार्धाला सुरुवात होते 54चा करायचा. 5 लाख आस्किंग रन रेट इथे सांगतोय. प्रति षटका गणिक आस्किंग रन रेट सांगेल तो अर्थात या 6 षटकांमध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कार्तिकाला गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. कार्तिक ला आपण पाहतो. कार्तिक पाली गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. 9च्या धावगतीने धाव फलकावरती या धावा येणं गरजेचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल ऑन साइडला इथे घोषांगी क्षेत्रामध्ये खेळलाय. आघाडीची बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयशल वाडियल आणि त्याच्या साथीला दर्शन कामथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एक कॅप्टन आणि एक उत्कृष्ट गोलंदाज बॉलशी जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅट न द्यायच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा बॅटर जयशलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलने तर जुगलबंदी चांगली केली आहे. त्याने बॅटने कशी फटकेबाजी करेल या गोष्टी पाहण्याजोगी राहतील. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 2. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. जयसल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. अर्थात 9च्या धावगतीने धावा गोळा करायच्या. 54चा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फटका तर लांब लचक. धावा याही बॉलवरती मिळतील त्या 2. जयसल चांगली बॅटिंग करतोय. कार्तिक पालीच्या विरोधामध्ये त्याने चांगली बॅटिंग केली आहे. अद्याप हात खोलल्यात चांगल्या रीतीने. बॅटला बॅकलिफ्ट चांगलं पाहायला मिळालं. बॅटला सॉंग करत असताना ऑन साइडला घोषांकी क्षेत्रामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या एकंदरीत आपण धाव फलकावरती 4 पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा आल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कार्तिक धाव फलकावरती 4 आहेत. जयसल ऑन स्ट्राईक लेफ्ट हँडर बॅटर. बरदस्त असतो देवाचा या खेळाडूंना. टायमिंग प्रॉपर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे इथे. चुकी झाली आहे. चिकी सिंगल वेगाने कंप्लीट करण्यात आली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. धावा ज्या वेगाने येत असताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 5 धावा धाव फलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. जयसल नॉन स्ट्राईक इन वरती आलाय. स्ट्राईक इन वरती दर्शनला आपण पाहतोय. दर्शन कामथे कशी बॅटिंग तो करेल कारण ॲज अ कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्वतः एक चांगला यष्टिरक्षक आहे. यशांच्या पाठीमागे चांगली चुणूक तो नेहमी दाखवत असताना पाहायला मिळालाय. परंतु या मॅच मध्ये काय कशा रीतीचा कारनामा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल किंवा
कशा रीतीने तो धावा गोळा करेल या गोष्टी महत्वाच्या आहेत. 5 आल्यात. पुढचा बॉल कार्तिकचा हा चेंडू डावी यशी सोडून जाणार. यष्टीरक्षकाचा भेद घेतो. अवांतर बॉल. एक्स्ट्रा रन्स अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 6. पहिल्या 3 बॉलवरती जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव्याचा स्ट्रोक आलाय. प्रत्येक बॉलवरती धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 पाहायला मिळते. 6 रन्स ऑन दी बोर्ड. बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. दर्शन जर का मैदानाच्या आतमध्ये उभा राहिले नाही, दोन्ही बॅटर्सच्या सामन्याला अगदी कलाटणी देण्याची खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे संधी देखील असेल आणि ते करूनही दाखवू शकतात. चांगल्या रीतीने पोटेन्शियल त्यांच्याकडे या गोष्टीचा आहे. अनेक वर्षाचा अनुभव, चांगला बॅटिंग चांगली करू शकतात. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात ते 18. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. चहूबाजूला टोलेजंग फटकेबाजी चालू आहे. दर्शन कामथे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. जयसलने देखील हात खोललेत. धावफलकावरती 8 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालेत. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये जिथे कार्तिकला आपण गोलंदाजी करत असताना पाहतो. एक फ्रंट लाईन गोलंदाज आहे संघाचा. हाईट चांगली, ऍक्शन चांगली आहे त्याची, परंतु त्याला रिदम मिळालेला नाही आहे. हा बॉल ऑन साइडला केलाय. दर्शनच्या बॅट मधून आणखीन एक चेंडू पाहायला मिळतोय. धाबा इथे मिळत असताना एक सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. धावफलकावरती 1 रन येईल. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या दरम्यान जी धावगती हवी होती ती इथे प्राप्त झाली आहे. 9च्या सरासरीने 54चा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये 9 तर आल्यात. चांगली गोलंदाजी होते, परंतु त्याहूनही अधिक चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. जो स्कोर कार्ड हवा होता त्या धावा तर आल्यात पहिल्या षटकामध्ये. जो रन रेट हवा होता तो इथे प्राप्त झालाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. कार्तिकचा शेवटचा बॉल आला निर्धाव स्वरूपाचा. धावा आल्या त्या 9 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते इथूनही आपण पाहिलं तर 30 बॉलचा खेळ शेष आहे आणि 30 बॉलमध्ये 45ची गरज. 30 चेंडू आणि 45 धावा. आस्किंग रन रेट 9 वरती अजूनही पाहायला मिळतोय. करंट रन रेट 9च्या धावगतीने धावा आल्यात. सिच्युएशन ही राहिली आहे की जिथे 9 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. इक्वेशनचा विचार केला तर 30 बॉल आणि 45ची गरज. WPL बाळकेश्वर प्रीमियर लीग चा आपण आस्वाद घेतोय. बाणगंगा तलाव या परिसरामधील एक महत्वाचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं. वाळकेश्वरचं मंदिर, त्याच वेळेला राज्यपालांचं घर ज्या महत्वाच्या ठिकाणावरती आहे. अगदी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आणि राज्यपालांचं निवासस्थान ज्या परिसरामध्ये पाहायला मिळतं ते ठिकाण बाळकेश्वर. आपण या ठिकाणावरती आहोत. दत्तात्रय कोकरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. परंतु त्याहूनही महत्वाचं ठिकाण या वाळकेश्वरमध्ये नेहरू उद्यान ही या वाळकेश्वर ठिकाणावरती वाळकेश्वरमध्ये पाहायला मिळतं. आणि अगदी आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं प्रतिष्ठित अशी व्यक्तिमत्व याच विभागामधून जास्तीत येत असताना पाहायला मिळतात. उच्चभ्रू भाग म्हणून या विभागाला पाहिलं जातं आणि त्या विभागाची स्पर्धा एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची वाळकेश्वर प्रीमियर लीग आपण पाहतो. दुसऱ्या पर्वामध्ये आहोत. दुसरा पर्व आणि या दुसऱ्या पर्वावरती वाळकेश्वरकरांना आहे गर्व असे दुसरं पर्व. हा फ्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धाव मिळते ती केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती 10 रन्स ऑन द बोर्ड. दत्तात्रय कोकरे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. चांगला बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला
अगदी नाकाच्या समोर टाकलेला हा चेंडू एक स्ट्रॉटर राहिला, एक परफ्यूम डिलिव्हरी हाताली होती दर्शन साठी, एक सिंगल आली आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 10. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, यावेळेला फ्रंट फुटला पूल केलाय, चेंडू झालाय गुल. धावा मिळतील त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, फ्रंट फुटला पूल केलेत, बॅकफुटला फ्रंट फुटला पूल चांगले खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना दर्शनला आपण पाहतोय ॲज अ कॅप्टन दर्शन कामते. संघाचा नेता असावा तर असा निर्भीडपणे निर्धास्तपणे बॅटिंग करणारा दर्शन आपली उपयुक्तता आपल्या संघासाठी नेहमी सिद्ध केली आहे. त्याला आपण स्ट्राईक एंड मध्ये पाहतो. रिदम मध्ये थोडासा बिघाड झालाय गोलंदाज दत्तात्रय कामतेचा आणि तो गोलंदाजी कोकरेचा, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. दत्तात्रय हा बॉल बॅकफुटला डॉमिनेट केलं होतं बॉलर्सने बॅटरला. बॅकफुटला ढकलला, उसळी घेणारा बॉल टाकला, वेगाने एक सिंगल आली आहे. या बॉल वरती देखील 13 धावा धाव फलकावरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. सिंगल्स आणि डबल्सला प्राधान्य दिलंय. स्कोरबोर्ड चालू ठेवलंय, हलत ठेवलंय. प्रतिस्पर्धी संघावरती कसा प्रेशर क्रिएट करता येईल, गोलंदाजांच्या मनामध्ये विचार काहूर कसं माजवता येईल यासाठी प्रयत्नशील आहे दर्शन. याही वेळेला चेंडू ऑन साइडला दुहेरी धावेचा स्ट्रोक आलाय. दर्शन कामथे चांगली बॅटिंग करतोय. ऑन साइड, ऑफ साइड, हुक, पूल, कट चांगल्या रीतीचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आदरणीय मंगेजी वरक साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. आदरणीय मंगेजी वरक साहेब, रणजीजी माने यांचंही आगमन होतं. इज अ लेजंड क्रिकेटर. रणजीजी माने साहेब यांचंही हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धावा आपण पाहतोय, जिथे 16 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला दर्शनने पुन्हा एकदा खेळला स्ट्रोक. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. ती केवळ एक सिंगल आली आहे. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. धावा इथे थांबल्यात. या षटकामध्ये संघाची धावसंख्या 17 धावा धाव फलकावरती आहे. ती धावगती हवी होती ती इथे प्राप्त झाली आहे. ऑलमोस्ट 54चा पाठलाग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये धाव जिथे स्कोरबोर्ड चांगल्या रीतीने पुढे सरकत असताना पाहायला मिळालंय. धावा आल्यात. अजूनही आपण पाहिलं सदतीची गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते 25 बॉल आणि 37 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कॅल्क्युलेशनने चालू असलेले क्रिकेट. खुला टाकलेला हा बॉल समोरच्या दिशेने खेळला जरूर, परंतु इथे घोषांकित क्षेत्र. धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 19 धावा धाव फलकावरती आहेत. 24 बॉल आणि 35 ची गरज. 24 चेंडू आणि 35 धावा. आने वाली गेंद रहेंगे आपके पास जिथे जहां 24 और जीत के लिए 35 रनों की जरूरत. या पण एक लिजंड खेळाडू रणजीतजी माळी साहेब यांचा यथोचित मानसन्मान करतो आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. वाळकेश्वर प्रीमियर लीग, एक लिजंड क्रिकेटर ज्यांनी नेहमी चांगल्या दर्जाचं क्रिकेट या वाळकेश्वर परिसराला दिलं. कमलेजी यांच्या शुभ हस्ते आपण एक लिजंड खेळाडू रणजीतजी माळी साहेब यांचा यथोचित मानसन्मान करतो आहोत. रणजीतजी माळी साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात. येणारे 24 बॉल 35 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. आकाश कनोजिया ॲज अ कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना आकाश पाहायला मिळेल. कॅप्टन टू कॅप्टन ही लढत पाहण्याजोगी राहील.
दोन कर्णधार एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळतात. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढत हे द्वंद्व युद्ध पाहण्याजोगे असणार आहे. एक सिली मिड ऑफ देखील तैनात करण्यात आलाय. पहिला बॉल आकाश इथे फ्रंट लेग पुढे आणलं, बॅटचा फेस ओपन केला, लॉंग ऑनला केलं, धावा इथे मिळतील ते केवळ पहिल्या बॉलवरती 2. पहिल्या बॉलवरती ही लढत जिंकली आहे ती खऱ्या अर्थानं दर्शन कामतेने. दुहेरी धावा आल्या, 33ची गरज आहे अजूनही, 33ची गरज या मॅच मध्ये. आकाशजी चौधरी यांना आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा 2 आल्यात या फटक्यामध्ये. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती आहेत. डावीशी सोडून जाणारा हा बॉल इथे वाईट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. अभांतर धाव अतिरिक्तच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धाव फलकावरती धावा आहेत त्या 22 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल खोला समोरच्या दिशेने, सेकंड अटेम्प्टला झेल निसटलाय. कॅच नाही तर ही मॅच सोडलीये की काय? कारण दर्शन कामते सारखा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर सामना अद्याप मागील 2 मॅचचा जो इतिहास आहे ना तो इतिहास बदलू शकतो दर्शन कामते. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 22 आहेत. दर्शनचा झेल निसटलाय. अनेक वेळेला कॅचेस ज्या ज्या वेळेला सुटलेत ना त्या त्या वेळेला कॅचेस मध्ये उपद्रव निश्चित झालेला पाहायला मिळालाय. बॅकफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न, गोशांकित क्षेत्र, धाव मिळाल्या. तर 2 संघाची धावसंख्या धाव फलकावरती धावा 24 पाहायला मिळाला. 24 रन्स ऑन दी बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती आहेत. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतीये कारण ही पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली आहे पहिल्या विकेटसाठी. आकाश डाव्या यष्टीवरती पुन्हा एकदा अनलिगल डिलिव्हरी, व्हाईट बॉल आला, एक्स्ट्रा रन्स इथे खर्च करतोय. आकाशला धावा रोखणं गरजेचं आहे, विकेट मिळवाव्या लागतील आणि अशा परिस्थितीमध्ये तो धावाही खर्च करतोय आणि त्याही अतिरिक्त स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या धाव फलकावरती ती 25. विजयासाठी अजूनही 29ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफुटला ऑन साइडला खेळलेत. गोशांकित क्षेत्रामध्ये जिथे नाहीये धावा इथे पळून पूर्ण कराव्या लागतील. एक धाव इथे मिळेल एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. फर्स्ट इयर वाळकेश्वर प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूला मिळालं तो जयसल बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. जयसल वाडियल ज्या पद्धतीने बॅटिंग त्याने अद्याप केली आहे त्याचा गतवर्षीचा फॉर्म याही वर्षी मात्र कायम आहे. कोला टाकला हा बॉल, लोड फुलटोत होता, ऑन साइडला केले क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र डेंजर एंडकडे दर्शन धावत होता. ही रन्स त्याने घेण्याचे कोणतेही मनसुबे दाखवलेले नव्हते परंतु अशा परिस्थितीमध्ये जयसल धावला. त्याने पाहिलं एका एंडकडून रन्स बनते, दुसऱ्या एंडकडून आपणही पळणं गरजेचं आहे. रन्स आली आहे. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 27 धावा धाव फलकावरती आहेत. ग्रीन पार्क चषक ज्यावेळेला प्रथमच पार पडलं होतं या मैदानावरती अनेक क्रिकेटचे तारे सिताऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. अनेक मोठे खेळाडू या मैदानावरती पाहायला मिळाले होते कारण त्याच वर्षी आपण ओमकार देसाईला क्वीन ऑफ द टेनिस क्रिकेट हा पुरस्कार देण्यात आला. याच मैदानावरती ऑन साइडला केलेला हा शोक धावा इथे मिळतील. त्या एकेरी 2 दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 29 धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष, 18 बॉल आणि 25ची गरज. 29 रन्स ऑन दी बोर्ड. करंट रन रेट जिथे चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. आस्किंग रन रेट सांगतो 8.33च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दर्शनने. दर्शनचा विचार केला तर 12 बॉल 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 150चा स्ट्राईक रेट त्याचा राहिलाय. जयसलचा विचार केला 6 बॉल 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. करंट रन रेट 9.67 धावगतीने धावा आल्यात. आस्किंग रन रेट 8.33. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आणि 18 बॉल मध्ये 25ची गरज.
मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पुन्हा एकदा वळतो आहोत, येणारे 18 चेंडू आणि 25 ची गरज. 18 चेंडू आणि 25 धावा. आघाडीची जोडी अजूनही तळ ठोकून उभी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. अभिषेक पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. अभिषेक पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. अभिषेक पाटीलला त्याचा दमखम दाखवा लागेल, कारण 18 बॉल 25 धावा इथे चेसेबल आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ऑर्डर विकेटने सज्ज होत असताना पाहायला मिळेल अभिषेक पाटील. स्ट्राईक वरती जयसल, गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज सागदार. खोलात टाकलेला हा बॉल जिथे एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलत असताना जाऊन पोहोचते 30 धावा धावफलकावरती. 24 ची गरज. 17 बॉल 24 धावा. 17 चेंडू आणि 24 ची गरज या मॅच मध्ये. लेफ्ट हँडर बॅटर जयसल चांगली बॅटिंग करतोय. 9 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 24 ची गरज. खोलात टाकला, फटका तर चांगला लांबलचक, अगदी दूरवरचा. धावा मिळतील त्या दोन. दुहेरी धाब्याचा स्ट्रोक आला. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 32 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही या मॅच मध्ये 22 ची गरज आहे. अजूनही 22 धावा इथे बनवायच्या आहेत, परंतु जयसल मैदानाच्या आतमध्ये चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप, धावा गोळा करणं, एक रणनीतीबद्ध असं कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेट डॉट बॉल आलाय. आता मात्र मी म्हणेन खऱ्या अर्थानं लय गवसली अभिषेक पाटीलला, कारण या टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला करणं महत्वाचं राहणार आहे. संघाला जर का विजयाच्या समीप आणि विजयाच्या उंबरड्यावरती घेऊन जायचं आहे तर अशा रीतीची गोलंदाजी व्हायला हवी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज. यष्टिरक्षक चेडूच्या खाली आला, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. जयसल बाद. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं इथून, कारण एक महत्वपूर्ण खेळाडू इथे बाद झालाय. जयसल बाद झालाय आणि खऱ्या अर्थानं अमितजी निर्मल साहेब यांच्या मालकीचा संघ वाळकेश्वर लायन्स यांच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण असेल. डगआउट आनंदित असेल, कारण इथे विकेट मिळवली आहे. अमित निर्मल जी यांचा मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रशांत दावडीकर साहेब यांच्या मालकीचा संघ वाळकेश्वर धमाका या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. समीकरण बदलत चालल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक लेफ्ट हँडर करण मालुसरे याला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहतोय. करण मालुसरे मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी आउट झाला. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करण मालुसरे स्ट्राईक वरती. धावफलकावरती 32 आहेत. पुढचा बॉल घेऊन जिथे अभिषेक पाटील खोला टाकला, पंचांकडे अपील करण्यात आली आहे. हेतू पुरस्कार पंचांनी पाहिलं. पिचिंग इन लाईन, डिरेक्शन ऑफ द बॉल, एक्झॅक्टली कुठे चेंडू ब्रश झालाय तथ्य नाही आहे. अपील मध्ये हे हेरलं आणि पंचांनी अपील ही दाद इथे फेटाळून लावली आहे. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या आहेत 32. आता मात्र ऊर्जा संचारते. क्षेत्ररक्षण करणारा संघ वाळकेश्वर लायन्स या टीमच्या शरीरातील प्रत्येक खेळाडूमध्ये, प्रत्येक खेळाडूच्या शरीरामध्ये आता ऊर्जा संचारू लागली आहे. विकेट मिळवली आहे अभिषेक पाटीलने. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर होता. पंचाकडे अपील करण्यात आली आहे. आत्मविश्वास होता, आत्मविश्वास तितकासा पाहायला मिळाला नाही. अति उत्साह पाहायला मिळाला या अपील मध्ये, आणि म्हणून की काय या षटकामध्ये केलाय कमबॅक. अभिषेक पाटीलने या षटकाचा विचार केला तर केवळ आणि केवळ धावा खर्च केला. 3 विकेट मिळवली. 1 धावफलकावरती धावा आहेत त्या 32 येणाऱ्या चेंडू आहेत ते तुमच्याकडे 12 चेंडू आणि 22 ची गरज.
12 चेंडू आणि 22 ची गरज. 12 चेंडू आणि 22 धाबा. समीकरण बदलत चाललेत. या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यात, 1 विकेट मिळवला. काय गोलंदाजी केली अभिषेकने, कारण या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाने मॅचला कलाटणी आणून दिली आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 22 धावसंख्येची. 12 गेंदे 22 रन. 11 के आस्किंग रन रेट से रन बनाना है. करंट रन रेट आपण पाहतोय जिथे धाव फलकावरती करंट रन रेटने धावा आल्यात. 8च्या धावगतीने धावा आल्यात, 32 बनल्यात. 11च्या धावगतीने धावा बनवणं तितकंसं अवघड काम नसू शकेल, कारण मैदानाच्या आतमध्ये कर्णधार उभा आहे. दर्शन कामतेने चांगली बॅटिंग केली आहे. अद्याप त्याचा परफॉर्मन्स पाहिला तर दर्शन नॉट आउट खेळतोय. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. 12 चेंडू आणि 18 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. तो 18 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय आणि त्याला करून दाखवावं लागेल. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. आपण दर्शनसाठी इतकंच म्हणू शकतो की तू स्वतःवरती विश्वास ठेव. चांगली बॅटिंग होऊ शकते, इथूनही धावा बनवल्या जाऊ शकतात. पहिला बॉल खोलात, कॅच होती का. पुन्हा एकदा आकाश कॅप्टन आकाश कनोजियाला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. त्याचे या बॉल वरती झेल पुन्हा एकदा निसटलाय. जीवदान 2 मिळाल्यात दर्शनला. 2 जीवदान त्याचे या षटकामध्ये मिळाले आहेत. पहिल्या षटकामध्ये आणखीन एक जीवदान, या षटकामध्ये जीवदान. खोलात केलेली गोलंदाजी आकाश. पुढचा बॉल ऑफ ब्रेक गोलंदाजी करतोय तो उजव्या एसीच्या बाहेर. चेंडू हाताला खोलात पाहायला मिळाला. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे करण मालुसुरेचा पाहायला मिळाला, परंतु हे मनसुबे उधळून लावल्यात. क्षेत्ररक्षकाने आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. जिथे वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत. उर्वरित आता मात्र येणारे 10 चेंडूचा खेळ शेष आहे. 10 बॉल आणि 22 धावा. 10 चेंडू आणि 22 ची गरज. ज्यावेळेला जयसल आणि दर्शन कामथे बॅटिंग करत होते ना, असं वाटत होतं की हा सामना अगदी सहजगत्या लिलया जिंकला जाईल, परंतु असं वाटलंच नव्हतं की या सामन्यामध्ये कुठेतरी एखादा टर्निंग पॉइंट येईल. अभिषेक पाटीलचं ते षटक टर्निंग पॉइंट राहिलं. त्याने धावा खर्च केल्या, त्या 3 विकेट मिळवली आणि अभिषेक पाटलांचा बोलबाला राहिला. खोलात टाकलेला हा बॉल क्षेत्ररक्षक आहे. लगातारचा 3रा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. टाळ्यांचा कडकडाट होतोय, टाळ्यांचा गजर होतोय, शिट्ट्या येत आहेत, टाळ्या वाजतायत, कारण आकाश चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फ्रंट लेग पुढे आणलं, डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. धावा या बॉल वरती मिळतील त्या केवळ 2. दुहेरी धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वरती. 20 ची गरज. 8 बॉलचा खेळ शेष. 8 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू आणि 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही 8 बॉल मध्ये 20 बनवायच्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आकाश. खोलात टाकला, बॅटच्या टोला लागला, टॉपेज घेतला. धावा मिळतील तर पुन्हा एकदा 2. 18 ची गरज. 7 चेंडू आणि 18 धावा. समीकरण बदलत चालल्यात. मॅच आता मात्र पारड जड होत चाललंय. वाळकेश्वर लायन्स या टीमचं एखादा मोठा फटका हवाय, एखादा मोठा षटकार हवाय. या बॉलवरती समोरच्या दिशेने केलेला हा स्ट्रोक धाव इथे मिळेल. त्या 2 धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. दुहेरीच्या मदतीने पूर्वार्ध उत्तरार्धामध्ये 54चा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा आल्या त्या 38. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6. 6 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 16 ची गरज. गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 10 आल्या, चौथ्या षटकामध्ये केवळ 3 आल्या आणि 5व्या षटकामध्ये केवळ 6 आल्यात. मागील 12 बॉल मध्ये केवळ 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी. वाळकेश्वर लायन्सनी
एखादा लायन्स सारखं कमबॅक किती केलं या मॅच मध्ये अभिषेक पाटील. शेवटचा निर्णायक षटक, 16ची गरज. 6 बॉल 16 धावा. 6 चेंडू 16ची गरज असताना पहिला बॉल इथे खेळ होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. करण मालुसरे बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. करण मालुसरे याच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला जरूर, परंतु त्याने धावा गोळा करू शकलेला नाही आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना अभिषेक. 5 बॉल 16ची गरज. 5 चेंडू 16 धावा. बॅटची लिडिंग एज. धाब इथे मिळत असताना पाहायला मिळेल ती केवळ एक. जिम्मेदारी अंगावरती घेत असताना, खांद्यावरती घेत असताना बॅटिंग करणारा दर्शन कामथेला या वेळेला आपण पाहिलंय, जो स्वतः नॉन स्ट्रायकिंग मध्ये जाऊन उभा राहिलाय. 4 बॉल 15 धावा संख्येची गरज. 4 चेंडू आणि 15 धावा. सोपी बाब नसेल इथे कल्पेशला देखील मोठी फटकेबाजी करणं. कल्पेश ऑन स्ट्राइक. 2 षटकार या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. पुढचा बॉल अभिषेक. खोला टाकला. शरीरभेदक मारा पाहायला मिळाला. धाव मिळेल ती केवळ 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढत असताना 41 वरती जाऊन पोहोचले. 13ची गरज. अजूनही 13 हव्यात या मॅच मध्ये विजयासाठी. 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला जरूर, परंतु 3 बॉल 13 धावा ही बाब देखील सोपी नसणार आहे. मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. आत्मविश्वासाने बॅटिंग करावे लागेल कल्पेशला. षटकार खेचावा लागेल. षटकार खेचता येऊ शकतो या मैदानावरती. 3 बॉल 3 षटकार या मैदानावरती लगातारचे पाहिले गेले होते. बॅकफुटला असताना कट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा घेतला. वेद स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल तो इथे स्वतः कॅप्टन दर्शन कामथे खेळ होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये कल्पेश बाद. दोन चेंडू आणि विजयासाठी गरज आहे या मॅच मध्ये ती 13 धावसंख्येची. 2 चेंडू आणि 13 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा बॉल समोरच्या दिशेने केलाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. दर्शनच्या बॅट मधून षटकार. 1 चेंडू आणि आता मात्र 7 ची गरज. 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू आणि 7 ची गरज. शेवटच्या क्षणाला षटकाराला दर्शनच्या बॅट मधून. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देख कद आसमान के. घाबरणारे वेगळे होते. मी मैदान सोडलेलं नाही. या मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला खेळाडू. चांगली बॅटिंग करतोय. दर्शनने षटकार ठोकलाय. येणारा 1 बॉल 7 ची गरज. 1 चेंडू आणि 7 धावा. एक बॉल आणि 7 ची गरज आहे. 1 चेंडू आणि 7 ची गरज. चेस होतील का धावा, कारण एका बॉल मध्ये 7 धावा यदा कदाचित बनल्याही जाऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये भाग घेतं ही स्वप्न रंजक असतात. आनंद देतात. उत्साह वाढवतात. या पलीकडे काहीच नाही. अभिषेक पाटील शेवटचा बॉल. हा चेंडू व्हाइट बॉल आ रहा है. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 1 बॉल 6 ची गरज. 1 चेंडू आणि 6 धावा. पाने को कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. 1 बॉल 6 ची गरज. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू आणि 6 ची गरज.
अभिषेक पाटील वरती प्रेशर क्रिएट झालाय, टेन्शन त्याला यायला असेल. एक बॉल 6 धावा इतिहास रचला जाईल का? एक चेंडू 6, एक चेंडू 6 ची गरज असताना हा चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. मॅच इथे जिंकली आहे ती वाळकेश्वर लायन्स या टीमने. हा सामना इथे जिंकलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या रोहित परदेसी मॅन ऑफ द मॅच.